नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत चिटणीसाची कार्यपद्धती या आपण विषयावरती चर्चा करणार आहोत. बोर्डाची परीक्षा जी आहे 17 तारखेला आपला पेपर आहे आणि एक इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर ही प्रश्नपत्रिका बघा आणि याचबरोबर आणखी सुद्धा मी जवळपास बऱ्याचशा प्रश्नपत्रिका अवेलेबल तुमच्यासाठी करून देणार आहे. ही प्रश्नपत्रिका आणि आणखी 3 महत्त्वाच्या आहेत. या 4 प्रश्नपत्रिकांचा जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुम्हाला या विषयात खूप चांगले मार्क मिळू शकतात. आता या सगळ्या प्रश्नपत्रिका जर तुम्हाला हव्या असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या प्रश्नपत्रिका म्हणजे एस-पी सोबत इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकताय. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले. नंतर तुम्ही त्या सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या. तर आता आपण या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक पहिला जो आहे ना, तो जर तुम्ही विचार केला तर पहिला प्रश्न 20 गुणांसाठी आहे. आणि हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हा प्रश्न जर का नीट सोडवला तर तुम्हाला इथे 20 पैकी 20 मार्क मिळू शकतात आणि इथे सगळ्यांना 20 पैकी 20 मार्क मिळाले पाहिजेत. तुम्ही जर या 4 प्रश्नपत्रिका केल्या तर त्यातलेच बरेचसे प्रश्न तुम्हाला रिपीट येऊ शकतात. तर बघा या ठिकाणी जर आपण बघितलं पहिला जो प्रश्न आहे पहिल्यातला त्याच्यामध्ये दिलंय की प्रत्येक विधानासाठी एक शब्द लिहा किंवा एक शब्द समूह लिहा एवढाच मुद्दा आहे. आता बघा या ठिकाणी माझ्याकडं पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये दिलंय की असे भागधारक खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक असतात. आता खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक असणारे भागधारक कोण असतं? तर याचं उत्तर मित्रांनो आहे समहक्क भागधारक. समहक्क जे समहक्क भागधारक जे आहेत भागधारक ओके ते कंपनीचे खऱ्या अर्थाने मालक असतात कंपनीचे. लक्षात घ्या समहक्क भागधारक इथे 1 मार्क मिळेल. त्यानंतर कायद्यातील तरतुदीनुसार केले जाणारे भागांचे हस्तांतरण. कायद्यातील तरतुदीनुसार भागांचे जे हस्तांतरण आपण करतो त्याला आपण म्हणतो भागांचे संक्रमण. भागांचे संक्रमण. भागांचे संक्रमण हे उत्तर बरोबर आहे. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रतिभूती सांभाळणारी संस्था. जी संस्था इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये प्रतिभूती सांभाळते तिला आपण भागपेढी म्हणतो किंवा डिपॉझिटरी म्हणतो. भागपेढी. तुम्ही भागपेढी लिहा किंवा डिपॉझिटरी लिहा दोघांपैकी काही लिहिलं तरी चालेल. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे कंपनीच्या भागधारकांना मिळणारा गुंतवणुकीतला परतावा. जो गुंतवणुकीतला परतावा मिळतो त्याला आपण लाभांश म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला डिव्हिडंड म्हणतात. म्हणजे जर तुम्ही कंपनीमध्ये पैसे गुंतवले असतील शेअरच्या माध्यमातून आणि त्या कंपनीला जो काही नफा मिळतो परतावा मिळतो त्याला आपण लाभांश म्हणतो. ओके तो एक ठराविक टक्केमध्ये असतो. तो दर्शनी किमतीवरती हा लाभांश आपल्याला मिळत असतो. पुढचा मुद्दा दीर्घ मुदतीसाठी निधी पुरवते असा बाजार. आता त्याला आपण भांडवल बाजार म्हणतो. काय भांडवल बाजार. ओके तर अशा प्रकारे आपल्याला हा जो पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात जर तुम्ही व्यवस्थित सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिली तर. ओके पुढचा आहे चूक की बरोबर. बघा समहक्क भागधारकांना निश्चित दराने लाभांश दिला जातो. आता हे चूक आहे. ओके हे काय बाबा चूक आहे. समहक्क भागधारकांना निश्चित दराने लाभांश दिला जातो. तर नाही दिला जात कारण ते खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक असतात. पुढचा मुद्दा बघा कर्ज रोखेधारांना व्याज दिले जाते. कर्ज रोखेधारक जे आहेत त्यांना व्याज दिले जाते ही गोष्ट बरोबर आहे. बरोबर. पुढचा ठेव विवरण पत्र दरवर्षी 31 मार्च पूर्वी सादर करणे आवश्यक असतं. चूक आहे हे. ओके इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूती धारण करणे जोखमीचे आहे. तर हे जोखमीचे आहे मित्रांनो हे पण तुमचं चूक आहे. तर ते जोखमीचं नाहीये. एकदा जाहीर केलेला लाभांश रद्द करता येत नाही हे बरोबर आहे. एकदा जर का कंपनीने जाहीर केला लाभांश तर तो लाभांश आपल्याला बदलता येणार नाही. तर हे विधान बरोबर आहे. ओके तर इथे तुम्हाला लक्षात घ्या इथे 5 पैकी 5 म्हणजे इथे तुम्हाला एक एक पहिला प्रश्न पहिल्यातला होता शब्द किंवा शब्द समूह लिहा. पहिल्यातला ब आहे चुकी बरोबर लिहा. पहिल्यातला क तुम्हाला इथे बघा तक्ता अचूक पर्याय या ठिकाणी तुम्हाला निवडायचे अशा प्रकारे तक्ता पूर्ण करा असेल तर इथे बघा खेळते भांडवल. खेळते भांडवल कशाला म्हणतात जे अभिसरण भांडवल असतं अभिसरण भांडवल. अभिसरण भांडवल त्याला आपण खेळतं भांडवल म्हणतो. अभिसरण भांडवल. पुढचा आहे कर्मचारी भाग विकल्प योजना म्हणजे ESOS म्हणजे त्याला आपण म्हणतो कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना भाग देणे. तर काय स्वरूपी कर्मचाऱ्यांना भाग देणे. भाग देणे. ओके झालं. त्याच्यानंतर भारतातील पहिली भागपेढी कुठली NSDL. पहिली भागपेढी NSDL तुम्ही लिहू शकताय. हा बघा डिमटेरियलायझेशन. डिमटेरियलायझेशन म्हणजे काय भौतिक स्वरूपातून इलेक्ट्रिक स्वरूपात म्हणजे भौतिक स्वरूपामधून
इलेक्ट्रिक स्वरूपामध्ये जाणं. ओके. त्याच्यानंतर सेबी म्हणजे काय बाबा, भांडवल बाजाराचे नियामक. ओके. भांडवल बाजाराचे नियामक. नियामक. तर या ठिकाणी इथं दिल्यात बघा. सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच इथं तुम्हाला इथं लिहायच्या आहेत. ओके. पुढचा मुद्दा बघा. खालील इथे इथे तुम्हाला 5 मार्क मिळू शकतात आणि हा एक ड प्रश्न आहे. 4 प्रश्न विचारलेत. खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय लिहा. लाभांश प्रथम टिंब-टिंब भागधारकांना दिला जातो. मित्रांनो, लाभांश जो आहे प्रथम अग्र हक्क जे भागधारक आहेत त्यांना दिला जातो. व्यापारी बँक व्यापारी पत्र स्वीकारते. याला आपण राजकोष पत्र म्हणतो, व्यावसायिक विपत्र म्हणतो का व्यापारी पतपत्र, तर याला आपण व्यावसायिक विपत्र म्हणतो. डिमॅट केलेले भाग टिंब-टिंब असतात. अहस्तांतरणीय किंवा फंगबिल का वाहक, तर याचं उत्तर आहे फंगबिल. ओके. टिंब-टिंब हा भागांच्या किमती कमी होतील असा अंदाज वर्तवतो. तेजीवाला, मंदीवाला, अडत्या, तर तो मंदीवाला जो आहे ना तो या ठिकाणी. टिंब-टिंब लाभांशाची घोषणा ही नियमावलीच्या अधिकारानेच केली जाणे आवश्यक आहे. तर अंतरिम लाभांशाची जी घोषणा आहे ती नियमावलीच्या अधिकाराने केली जाते. तर हा जो पहिला जो प्रश्न आहे मित्रांनो, ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला 20 पैकी 20 मार्क मिळू शकतात. तुम्ही तुमचे जे काही धड्याच्या खाली प्रकरण जे आहे त्याच्या खाली ज्या काही रिकाम्या जागा किंवा ज्या खाली त्याच्या खाली जे काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत ते जर केले तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. याच्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे तुम्हाला त्याच्यामध्ये खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा 4. म्हणजे नफ्याची पुनर्गुंतवणूक म्हणजे काय? त्याचबरोबर हक्क भाग म्हणजे काय? कर्ज रोखे विश्वस्त करार म्हणजे काय? सुरक्षित ठेवी म्हणजे काय? ठेवीदार म्हणजे काय? आणि दलाल म्हणजे काय? या सगळ्या ज्या काही तुम्हाला 6 संज्ञा आहेत किंवा संकल्पना आहेत, त्याच्यापैकी 4 लिहायच्या आहेत. एका संकल्पनेला तुम्हाला 2 मार्क आहे. 2 गुणिले 4 केले की तुमचे 8 मार्क या ठिकाणी इथं मिळून जातात. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे, त्याच्यामध्ये शक्यतो तुम्हाला ज्या घटना असतील, परिस्थिती असतील, तिचा अभ्यास करून तुम्हाला तुमचं मत या ठिकाणी इथं मांडायचं असतं. आता बघा, या ठिकाणी प्रश्न काय आहे, की अनुष्का लिमिटेड कंपनीचा कर्ज रोख्यांची विक्री करून 10 करोड भांडवल उभारणी करण्याचा विचार नियोजित आहे. म्हणजे यांचा काय बाबा, कर्ज रोख्यांची विक्री करून 10 करोड भांडवल मिळवण्याचं त्यांचं नियोजन आहे. संचालक मंडळाला त्या बाबतीत काही अडचणी किंवा शंका आहेत. कृपया सल्ला द्या. पहिली गोष्ट, कंपनी परिवर्तनीय कर्ज रोख्यांची विक्री करू शकते का? बघा, तर यात म्हणजे परिवर्तनीय कर्जरोखे जे आहेत त्यांना आता कर्जरोख्यांची विक्री करायची. पण त्यातले जे काही परिवर्तनीय कर्जरोखे आहेत, तर यांची विक्री कंपनी करू शकते का? तर मित्रांनो हो. तर याचं उत्तर हो तुम्ही लिहू शकता. याचं कारण काय माहितीये का? 2013 चा जो कायदा आहे म्हणजे कंपनी कायदा 2013 मधल्या तरतुदीनुसार कंपनी असुरक्षित परिवर्तीय कर्जरोख्याची विक्री करू शकते. तो कायदा इथं तुम्ही लक्षात घ्या, 2013 चा हा कायदा आहे. तो माहिती पाहिजे. दुसरा प्रश्न आहे ब, कंपनीने आपल्या सभासदांना कर्जरोखे देऊ केले असतील तर अशा कर्जरोख्यांवर सर्वसाधारण मतदानाचे हक्क मिळतील का? ओके. तर या ठिकाणी एकंदरीत लक्षात घ्या, कंपनीने आपल्या सभासदांना जर कर्जरोखे देऊ केले असतील तर अशा कर्जरोख्यांवर सर्वसाधारण मतदानाचे हक्क मिळू शकणार नाहीत. लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं याचं कारण असं आहे, की कर्जरोखे ही जी आहे ना, कर्जाऊ प्रतिभूती आहे. तिच्या धारकास सभासदाचे म्हणजेच मालकीचे हक्क मिळू शकत नाहीत. तर एवढी गोष्ट इथं तुम्हाला लिहावी लागेल. त्याच्यानंतर कर्जरोखे विक्री करून बघा, कर्जरोखे जे आहेत ते विक्री करून उभारलेलं भांडवल जे आहे ते कोणत्या प्रकारचं असेल? किंवा मालकीचे भांडवल की कर्जाऊ भांडवल असणार आहे? तर बघा, कर्जरोखे विक्री करून उभारलेलं जे काही भांडवल असतं तर ते कर्जाऊ भांडवल असतं. मालकीचं भांडवल नसतं तर ते कर्जाऊ भांडवल असतं. तर इथे तुम्हाला 3 मार्क मिळतील. तुम्हाला इथं मत लिहायला 3 प्रश्न दिले जातील. 3 पैकी तुम्हाला 2 मतं लिहायची आहेत. ओके. यात नंतरचा दुसरा प्रश्न आहे, अब अँड कंपनी लिमिटेड ही सार्वजनिक ठेवी स्वीकारण्याच्या संदर्भात कंपनी कायदा 2013 नुसार पात्र सार्वजनिक कंपनी आहे. तर याच्यामध्ये 3 प्रश्न आहेत. पहिली गोष्ट, कंपनी संयुक्त नावाने ठेवी स्वीकारू शकते का? तर याचं उत्तर बघा, कंपनी जी आहे ती संयुक्त नावाने ठेवीची रक्कम स्वीकारू शकते. संपला विषय, स्वीकारू शकते. ओके. परंतु ही जी ठेव आहे ती 3 व्यक्तींपेक्षा जास्त नावाने एकत्रितरित्या कंपनीला स्वीकारता येणार नाही. पण याचं उत्तर हो आहे. कंपनीला सभासदांकडून ठेव स्वीकारता येईल का? आता ही जी कंपनी आहे, टिंब अब अँड लिमिटेड कंपनी, ही सार्वजनिक ठेवी स्वीकारण्याच्या संदर्भातली कंपनी आहे. आता ही सभासदांकडून ठेवी हिला स्वीकारता येऊ शकते का? बघा, लक्षात घ्या, अब अँड कंपनी लिमिटेड जी आहे ना, या पात्र सार्वजनिक कंपनीला जर त्या कंपनीने ठेव मर्यादा म्हणजे कंपनीने ठेव मर्यादा, वसूल भांडवल व मुक्त राखीव निधी
यांची सरासरी जर का 10% ओलांडली नसेल, तर यांची सरासरी जर का 10% ओलांडली नसेल, कोणाची सरासरी बाबा? तर ती ठेव मर्यादा, वसूल भांडवल आणि मुक्त राखीव निधी यांची सरासरी जर 10% ओलांडली नसेल, तर सभासदांकडून ठेवी स्वीकारता येतील, अन्यथा नाही. कंपनी सुरक्षित ठेवींची विक्री करू शकते काय? यस. बघा लक्षात घ्या. ही पात्र कंपनी आपल्या मूर्त मालमत्तेवर बोजा निर्माण करून व ठेव विश्वस्तांची नियुक्ती करून सुरक्षित ठेवीची विक्री करू शकते. ओके. हा एक प्रश्न आहे. तिसरा आहे श्री आरजे यांना विराज कंपनी लिमिटेडचे 100 भाग डीमॅट पद्धतीने घेतले. बरं यांनी विराज कंपनीचे श्री आरजे आहेत यांनी विराज कंपनीचे कंपनी लिमिटेडचे 100 भाग डीमॅट पद्धतीने घेतले आहेत. पहिला प्रश्न आहे, त्यांना प्रत्येकी एक भाग पत्नी, मुलगी आणि मुलाकडे हस्तांतरित करायचा आहे. असे ते करू शकताय काय? तर बघा लक्षात घ्या. या ठिकाणी हे करू शकतायत. कारण आरजे हे आपल्या मालकीचा पेक्युलर कंपनी लिमिटेडचा प्रत्येकी एक भाग जो आहे, तो आपल्या पत्नी, मुलगी व मुलाकडे ते हस्तांतरित करू शकतात. त्यासाठी प्रत्येकाचे डीमॅट खाते डिपॉझिटरीमध्ये त्यांना कार्यरत करणं आवश्यक आहे. तेवढं केलं की हे करू शकतात. त्यांना भाग हस्तांतरण करण्यासाठी म्हणजे साठी डीमॅट विनंती अर्ज किंवा DIS जो आहे म्हणजे डीमॅट सूचना पावती यापैकी कुठलेही कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता आहे का? बघा लक्षात घ्या. श्री आरजे यांना त्यांच्या भागांचे हस्तांतरित करण्यासाठी DIS बघा या लक्षात घ्या. DIS म्हणजे त्याला आपण म्हणतो डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन स्लिप. ओके. हा फॉर्म योग्यरित्या त्यांना भरून सादर करायची आवश्यकता असते. लक्षात घ्या. पुढचा, ते त्यांच्या पत्नीला डीमॅट खात्यामध्ये नामनिर्देशित करू शकतात का? हो, ते करू शकतात. ओके. आता पुढचा एक प्रश्न आहे. इथे 3 पैकी 2 प्रश्न लिहायचे आहेत. पुढचा जर आपण या ठिकाणी प्रश्न पाहिला, तर पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय बघा. चौथा प्रश्न आहे. फरक स्पष्ट करायचे 3. 4 पैकी 3. एका प्रश्नाच्या उत्तराला 4 मार्क. बघा मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल यातला फरक स्पष्ट करायचा आहे. प्राथमिक सार्वजनिक विक्री म्हणजे IPO आणि नंतरची सार्वजनिक विक्री म्हणजे EPO यांच्यातला. त्याच्यानंतर अंतरिम लाभांश आणि अंतिम लाभांश आणि प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार. 4 पैकी 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. 5वा प्रश्न असतो खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरं लिहा. कोणतीही 2 लिहायचे आहेत. याच्यामध्ये बंधपत्राची वैशिष्ट्य विशद करा. ठेवी स्वीकारण्याच्या बाबतच्या कोणत्याही 4 अटी व शर्ती लिहा आणि भाग पेढी पद्धतीचा घटक म्हणून डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणजे DP स्पष्ट करा. तिघांपैकी तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. एकाला 4 मार्क आहेत. बघा इथं विधाने सकारण स्पष्ट करा 6वा प्रश्न. तुम्हाला 4 पैकी कुठलीही 2 विधाने सकारण स्पष्ट करायचे आहेत. एकाला 4 मार्क आहेत. दोनाचे तुमचे होतील 8 मार्क. ठीक आहे. म्हणजे समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक व नियंत्रक असतात हे तुम्हाला स्पष्ट करायचं. त्याचबरोबर सार्वजनिक कंपनीचा भागधारक भागांचे हस्तांतरण करू शकतो हे करायचं स्पष्ट. कंपनीस न दिलेला लाभांश वापरता येत नाही. त्याचबरोबर भांडवल बाजार व व्यावसायिक क्षेत्रासाठी उपयुक्त आहे. भांडवल बाजार व्यावसायिक क्षेत्रासाठी उपयुक्त आहे. या चौघांपैकी तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 7वा जो प्रश्न आहे तो जरा मोठा आहे. त्याच्यामध्ये 5-5 मार्काचे 3 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. या तिघांपैकी कुठलेही 2 प्रश्न लिहायचे आहेत. आणि शेवटचा 8वा प्रश्न त्याच्यामध्ये दोघांपैकी आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर लिहायचंय. हा 8 मार्काचा प्रश्न आहे. तर एकंदरीत मित्रांनो ही आपण एक प्रश्नपत्रिका पाहिली. आता याचबरोबर आणखी 3 प्रश्नपत्रिका मित्रांनो तुमच्यासाठी आहेत याचबरोबर. तर त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही चिटणीसाची कार्यपद्धती SP या विषयाच्या प्रश्नपत्रिका आहेत इम्पॉर्टंट त्या तुम्ही डाउनलोड करू शकताय. मी थांबतो पण तुम्ही थांबू नका. तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.